मागणी नगरसेवक यामिनी जाधव यांनी केली आहे। सभागृहात त्यांनी ही मागणी केली आहे। तर जशा प्रशासनाच्या कालावधीतील श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी केली जाते, तशीच कोविड काळातील श्वेतपत्रिका देखील काढा असं यामिनी जाधव यांनी म्हटलंय। तर यामिनी जाधव यांनी अर्थसंकल्पावर बोलत असताना ही मागणी केली आहे। कोविड काळात शिवसेनेची सत्ता होती, त्यावेळी यामिनी जाधव यांचे पती यशवंत जाधव हे स्थायी समिती अध्यक्ष होते। कोविड काळातील भ्रष्टाचार झाला असल्याचा यशवंत जाधव आणि तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर आरोप झाले होते। ते जेव्हा तुमची सत्ता झाली तेव्हाच तुम्ही निधी देत नव्हता, आता निदान 25 लाख रुपये तरी मिळाला आहे, त्यामुळे आभार माना, यामिनी जाधव यांनी असा टोला लगावलेला आहे। आज मी इथे पुन्हा मागतेय की कोविड काळातली सुद्धा श्वेतपत्रिका आमच्या सगळ्यांसमोर येणे गरजेचं आहे, कारण या कोविड काळामध्ये अनेक कंत्राट दिली गेली आणि ही कंत्राट देताना तेव्हा नव्हतं कुठली सही कोणाची घेतली, मीटिंग्स होत नव्हत्या, मग ते कोणाच्या मंजुरीने दिले गेले? कारण ज्याला कोविड हळूहळू शमायला लागला त्यावेळेला स्थायी समितीमध्ये कार्योत्तर मंजुरीसाठी हे प्रस्ताव यायला लागले। प्रशासकीय काळातली मागताय ना, तशीच कोविड काळातली सुद्धा श्वेतपत्रिका इथे आपल्यासमोर येणं फार गरजेचं आहे। उलट माझंही म्हणणं आहे, जर कोविड काळाची जर माहिती यांना हवीच आहे तर देशातून राज्यामध्ये मुंबईमध्ये PM फंड किती आला, राज्यामध्ये या मुंबई राज्यात आमदार जे सगळेच आमदार मुंबईमधले निवडून आलेले त्यांनी किती फंड मुंबईला दिला, मुंबईचा कळवळा तेव्हा कोणाकोणाला होता, बात निकली है तो दूर तक जाने दो।